जनरल इंटरेक्शन काफ़ी दिनों से हम मिले नहीं थे, तो एक इंटरेक्शन होना चाहिए। आपके अगर कुछ क्वेश्चंस है तो उसको हम ये कर सकते हैं ही रहे हैं। तो जस्ट टू हैव अ जनरल इंटरेक्शन विथ यू, आज हमने किया था, अरेंज किया था एक मीटिंग। सर जैसे पिछले बार जो है ज़रूर। जो लो लाइंग एरियाज़ थी वहाँ पे एक तो पानी का निकासी ठीक से नहीं हुई, स्टॉर्म वाटर ड्रेनेज की सिस्टम के ये थी, और फिर कई बार जो नाले से भी पानी ओवरफ्लो हो रहे थे नाले, तो उससे पानी घरों में गया है। तो उसका अभी पंचनामा जो है वो प्रोसेस शुरू की है। कलेक्टर ऑफिस के थ्रू ये पंचनामे किए जाते हैं, और हर एक घर में जहाँ पे पानी घुस के नुकसान हुआ है कपड़े और इसका, उसके लिए 10,000 रुपीज़ दी जाती है, और कमर्शियल एस्टेब्लिशमेंट को अप टू 50,000 जितना उनका नुकसान हुआ है उसके अनुसार दिया जाता है पंचनामा करके। तो वो पंचनामे की प्रोसेस ऑलरेडी शुरू हो गई है। एक टेंटेटिव हमारे पास जो फिगर आई थी कि अराउंड 456 वस्ती जो है, छोटी छोटी गलियाँ वगैरह सब पकड़ के, ऐसे एक 10,000 के आसपास हाउस होल्ड होंगे कि जिसमें पानी गया होगा। लेकिन ये आंकड़ा जो है वो अभी टेंटेटिव है, प्रिलिमिनरी इंफॉर्मेशन है। एक्चुअल पंचनामा होने के बाद ही ये फाइनल किया जाएगा। तो पंचनामा के लिए आदेश भी निकल गया है कलेक्टर ऑफिस से। हमारी टीम के जो यानी महानगर पालिका के जो लोग लगते हैं वो भी हमने वहाँ पे उनको दे दिए हैं। अब तक कितने पंचनामे हो रहे हैं उसका स्टेटस? नहीं, वो तो अभी पूरा कलेक्टर ऑफिस ही यूजुअली देखता है, क्योंकि रेवेन्यू डिपार्टमेंट पंचनामा करता है। हाँ, यानी छोटी छोटी गलियाँ भी अगर हमने पकड़ी तो वस्तियाँ जो हमने आइडेंटिफाई की थी, हर एक जोन से इन्फॉर्मेशन एक ली है। टेंटेटिव हमारे अंदाज से कितना नुकसान होगा? जैसे हम लोगों ने प्राइमरी हाइपोथेटिकली तो बनाया था। नहीं, नुकसान एज सच तो अभी हम कुछ बोल नहीं सकते। हम गवर्नमेंट का जो जीआर है उसके अनुसार हम अगर रेसिडेंशियल ये है तो वहाँ पे 10,000 के हिसाब से उसको कंपनसेट करते हैं। अगर कपड़े या फिर फर्नीचर और खाना वगैरह ख़राब हो गया है तो, और कमर्शियल एस्टेब्लिशमेंट को 50,000 के हिसाब से। तो एक बार पंचनामा की प्रोसीजर होने के बाद ऑफिशियल कंपनसेशन अमाउंट जो है वो उसमें फाइनलाइज किया जाएगा, लेकिन कई बार नुकसान उससे ज़्यादा भी हो सकता है। सर जो एरियाज अफेक्टेड थे, ये लोग क्या मतलब ये एरियाज अनऑथराइज लेआउट से कई वस्तियाँ जो यस ये भी है। कई जगहों पे ऐसा है कि जो लो लाइंग एरियाज थी, सकल एरिया जो बोलते हैं, वहाँ पे कुछ अनऑथराइज ये आई हुई है, वस्तियाँ आई हुई है, कुछ गुंठेवारी के लेआउट्स है, वो ज़्यादा बैडली अफेक्टेड है। कुछ नॉर्मल एरियाज़ में भी हुआ है। उसके कई सारे कारण यानी लोकलाइज्ड कारण भी है कुछ कुछ जगहों पे। जैसे अभी मानेवाड़ा में हम गए थे, वहाँ पे एक सीमेंट रोड का हाफ कंस्ट्रक्शन हुआ था, 2 किलोमीटर की एक वॉल बनी थी। वो वहाँ पे ड्रेन के लिए क्रॉस ड्रेन सफिशेंट नहीं थे, उसकी वजह से पानी रुक के पीछे वाला एरिया पूरा फ्लड हो गया। वैसे लोकलाइज्ड ये है। जनरल बहुत ज़्यादा, जैसे लास्ट टाइम हुआ था कि पानी नदी पात्र छोड़ के बाहर आके फैल गया, ये इस बार ऐसे नहीं हुआ। यूजुअली लोकलाइज्ड एरिया में जो पानी जमा हुआ बारिश की वजह से वो प्रॉपरली ड्रेन नहीं हो पाया, उसके वजह से उस एरिया में पानी रुक के रहा। सर शनिवार को जो हुआ था वो बारिश हुई, कुछ एरिया में ऐसा हुआ कि घरों में पानी, रास्तों में पानी, गलियों में पानी, पर कुछ घर में पेशेंट थे जो चल नहीं सकते थे और उनको उठा के लाना नामुमकिन। इसके बाद अगर ऐसी स्थिति उत्पन्न होती है तो उसके लिए क्या व्यवस्था? नहीं, अभी इसको हमें देखना पड़ेगा कि कई जगहों पे ना स्टॉर्म वाटर ड्रेन की सिस्टम जो है अभी और स्ट्रेंथन करने की ज़रूरत है। यानी हमारे यहाँ पावसाई नाली जो बोलते हैं कि बारिश का पानी जो ड्रेन किया जाता है स्टॉर्म वाटर ड्रेन के, उसको जो अभी सकल एरिया है उसमें हमें और साइंटिफिकली उसको प्लान करना पड़ेगा। कुछ जगहों पे नाला वॉल्स जो है, प्रोटेक्शन रिटर्निंग वॉल्स जो है वो उसकी कई जगहों पे नहीं थी, उसकी वजह से पानी घुसा, या फिर कुछ जगह पे डैमेज हुई है, वहाँ पे उसको हमको स्ट्रेंथन करना पड़ेगा। कुछ जगहों पे ऐसे लगा कि रोड्स एलिवेट हो गए हैं और उसके वजह से आसपास के एरिया जो नीचे रहे हैं उसका पानी प्रॉपरली ड्रेन नहीं हो पा रहा है, तो वो उसको साइंटिफिकली प्लान करना पड़ेगा। मुख्याने सिमेंट रोडवर लोकांच्या घरी पाणी जातं, पण ही तिसरी चौथी वेळ आहे. त्यात सुधारणा काहीच नाही. म्हणजे गेल्याही वर्षी तिथेच पाणी जमा झालं होतं लोकांच्या घरी, त्याच्या आधी जमा झालं होतं. महानगरपालिकेकडून ज्या काही अपेक्षा आहेत किंवा त्या गोष्टींमध्ये सुधार व्हायला पाहिजे, जिथं पाणी जमा होतं ते काही केलं जात नाही. एवढं फक्त 2 दिवस पाणी राहतं, निघून जातं, पुढल्या वर्षी पुन्हा नाही, सिमेंट रोड्स हा बेसिकली आहे, आणि फक्त महापालिकाच नाही, स्टेट PWD असेल किंवा NIT पण काही कन्स्ट्रक्शन करते, तर सिमेंट रोड आता सगळीकडेच करते, त्याचे स्वतःचे काही मेरिट्स आहे।
पण प्रॉब्लेम काय झाला आहे की ते करत असताना रस्त्याची लेवल वरती झाली आणि आसपासचा एरिया खाली झाला. त्याच्यामुळे त्या एरियातलं पाणी जे आहे जे प्रॉपरली त्याचे स्टॉर्म वॉटर ड्रेन कनेक्ट व्हायला पाहिजे, म्हणजे एरियामधनं येणारी नाली जी आहे ती रस्त्याच्या पावसाळी पाणी घेऊन जाणारचा जो आपला बॉक्स ड्रेन असतो त्याला प्रॉपरली कनेक्ट व्हायला पाहिजे. तसं होत नाही आहे, त्यांच्या लेवलमध्ये डिफरन्स येतो आहे बऱ्याच ठिकाणी. तर ते आपल्याला व्यवस्थित नीट करायला लागणार आहे. आणि आता इथून पुढे जे आम्ही टप्पा 4चे सिमेंट रोड करतो तर आम्ही प्रत्येक VNITचे जे एक्सपर्ट आम्ही घेतलेले आहेत, इंगळे सर म्हणून आहेत प्रोफेसर इंगळे, तर त्यांना पण आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की प्रत्येक साईटवर जाऊन तुम्ही चेक करा आणि जिथे गरज असेल त्या ठिकाणी डीपर एक्सकवेशनची जर आवश्यकता असेल रोड करत असताना तर ते तुम्ही सजेस्ट करा. इथून पुढे रस्ते करत असताना आपण जी व्हाईट टॉपिंग टेक्नॉलॉजी म्हणतो की ज्यामुळे लेवल रस्त्याची वाढून जाते, आपण मिलिंग पूर्ण एक्सकवेशन करत नाही आणि त्याच्यावरती सिमेंटचा एक लेअर टाकतो, त्याच्यामुळे रस्त्याची जी हे उंची वाढते तर ती कमीत कमी वाढावी आणि वाढली तरी त्याचे ड्रेन्स व्यवस्थित असावे की आसपासचा एरिया त्याच्यामध्ये कनेक्ट व्हावा, याच्याकडे आपल्याला आम्ही लक्ष द्यावं लागणार आहे. नाही तिथेच ना, आता तिथे ज्या ज्या स्पॉटवर आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे तिथे आपल्याला लोकलाइज सोल्युशन शोधावं लागणार आहे. आता जिथे अडतं आहे, आज जिथे अडून राहिलेलं आहे त्या ठिकाणी करावंच लागणार आहे. काही ठिकाणी सर केबलचा वार कंटिन्यू सुरू आहे आणि वर्षभर ते काम असंच राहतं आणि ते काम पूर्णपणे कम्प्लीट होत नाही. त्याच्याने ते जे माती असते जे वाहत जाते त्याच्याने सगळे ड्रेनेज लाईन पण ब्लॉक होते. याच्यावरती काय आपले उपाय नाही, काही हे आहे म्हणजे माती वगैरे आहे ते चोकेज होतात सीवर लाईन. आणि एक प्रॉब्लेम हा पण होतो आहे की आपल्याकडे स्टॉर्म वॉटर ड्रेन आणि सीवर लाईनमध्ये खूप क्रॉस कनेक्शन्स आहेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ते पावसाचं पाणी आहे ते सीवर लाईनमध्ये सोडलं गेलेलं आहे किंवा काही सीवर लाईन्सही स्टॉर्म वॉटर ड्रेन्समध्ये कनेक्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे जेव्हा पावसाचं पाणी जास्त असतं तेव्हा सीवर लाईन हे होतात, बॅकफ्लो येतो तिच्यामध्ये. तर याला आपल्याला ॲड्रेस करावा लागणार आहे. हा एकदम इमिजिएटली सॉल्व होण्याचा इश्यू नाही आहे, हा प्रत्येक एरियामध्ये लोकलाइज काही प्रॉब्लेम्स झालेले आहेत, त्याला आपल्याला ॲड्रेस करत क्लिअर करायला लागणार आहे. सर आयुक्त म्हणून आता 4थ्या टप्प्याला मंजुरी देण्यापेक्षा आता जे ड्रेनेजच्या समस्या आहे किंवा जे पाईपलाईन आहे हे प्रायोरिटीनं करणं आवश्यक वाटत नाही मला, कारण लोकांना खूप ही मेजर समस्या नाही. सिमेंट रोड म्हणून तरी करते. सिमेंट रोडचा निधी ऑलरेडी हा शासनाकडनं आपल्याला आलेला होता आणि आता मी जसं तुम्हाला सांगितलं की टप्पा 4चे रस्ते करत असताना वी विल 100% इन्श्युअर की कोणत्याही पद्धतीचं स्टॉर्म वॉटर जे आहे ते ड्रेन व्हायला अडचण येणार नाही. एकतर आम्ही तिथे आता रिचार्ज शाफ्ट पण घेतलेले आहे पिरियॉडिक अंतरावरती. टप्पा 4च्या याच्यामध्ये प्रत्येक टप्पा 4च्या रस्त्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन जे आहे, बॉक्स ड्रेन्स सफिशियंट कपॅसिटीचे ते अटॅच घेतलेले आहे त्या डिझाईनमध्ये आणि त्याचं प्रॉपर कनेक्शन विथ लोकल एरिया ते पण आम्ही इन्श्युअर करू. तर आणि म्हणूनच मी जसं सांगितलं की आता ते जे आपले VNITचे प्रोफेसर आहेत त्यांना आम्ही प्रत्येक साईटवर व्हिजिट करून काही जर मेजर्स असतील तर ते करायला सांगितलेलं आहे. तिच्यामध्ये अतिरिक्त काही खर्च येत असला तर तोही आम्ही करू. आम्हाला बिलो आलेले आहेत काही टेंडर्स, तर ती एक आमच्याकडे क्वेश्चन आहे की जर अतिरिक्त पण त्यासाठी खर्च येत असला की बुवा आणखी डीपर एक्सकवेशन करायचं आहे किंवा आणखी कुठेतरी स्टॉर्म वॉटर ड्रेन्स ॲडिशनल टाकायला लागणार आहे तर तो अतिरिक्त खर्च पण त्या निधीमधून आपल्याला करता येईल. तर ते करतोच आहे. प्लस ड्रेनेज सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी जायकाचा आपला प्रोजेक्ट आहे, आता त्याची निधी पण बजेटेड झालेली आहे. तर नॉर्थ आणि सेंट्रल नागपूरसाठी ड्रेनेज लाईन्स ज्या आपल्या बऱ्याचशा जुन्या असल्या हे आहेत आणि जीर्ण झालेल्या आहेत तर त्या मेजर रिप्लेसमेंट जे आहेत ते आता जायकाच्या प्रोजेक्टमध्ये होतील. आणि साऊथ नागपूरमध्ये जसं आता हुडकेश्वर नासाळामध्ये ड्रेनेज लाईनच नाही आहे तर तो आता पूर्ण एरिया आपला अमृत 2मध्ये कव्हर झाला आहे, त्याच्या वर्क ऑर्डरसुद्धा प्लेस झालेले आहे. तर हे सगळे कामं पॅरलली चाललेले आहेत. एकदा हे कामं एक्झिक्यूट झाल्यानंतर डेफिनेटली आपल्याला फरक दिसेल. सर मनपाचं ऑलरेडी प्लॅन आहे स्वतःचं, त्यानं कॉन्ट्रॅक्ट रोड बनवतोय किंवा पॅचेस भरतोय आणि तो 1 महिन्यामध्ये उघडत आहे, तर त्याच्यावर आपण त्यांच्यावर काय कारवाई करू सर? बऱ्याच ठिकाणी असं आहे. नाही सर, असं काही आलेलं असेल तर कारवाई 100% करू. आणि हॉटमिक्स प्लांट काम करतोच आहे. हॉटमिक्स प्लांटची जितकी आपली कपॅसिटी आहे, सुरुवातीला आम्ही 2च टीम्स ठेवल्या होत्या. आता हॉटमिक्स प्लांटचं आम्ही 5 टीम्स तयार केलेल्या आहेत. त्यासाठी लागणारी ॲडिशनल मॅनपॉवर आणि मशिनरी पण हायर केलेली आहे. 3-4 दिवसापूर्वी आम्ही तो आदेश काढला. तर 5 हॉटमिक्स टीमच्या आम्ही हे केलेले आहे आणि 2 झोन पाठीमागे 1. त्यांचं काम सुरुवातीला आपण युजली मोठ्या रोडवरचे खड्डे भरायचो, पण आता आपण 12 मीटरच्या वर असं न ठेवता त्या झोनमधले जे कोणते हे असतील मनपाच्या अखत्यारीमधले रस्ते आहेत तिथे जर खड्डे पडले असतील तर ते खड्डे बुजवले जातील. सर 1 महिन्या अगोदर काटोल नाका सिग्नल ते राजभवन चौकपर्यंत जेव्हा
राज्यपाल येणार होते तेव्हा आपण तो रोड बनवलेला होता कॉन्ट्रॅक्टरच्या हाताने आणि तो एकच महिना झाला तो पूर्ण उखडलेला आहे. नाही तो रस्ता तर कदाचित तिच्यावर मला वाटतं NH डिव्हिजनने काम केलेलं आहे बहुतेक. हां. पण जिथे सर हे महानगरपालिका हा पण एक फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे महानगरपालिके नागपूर शहरामध्ये NITचे इश्यूज असो, स्टेट PWDचे असो किंवा नॅशनल हायवेचे असो, सगळ्यांचं पावती आमच्या नावाने फाटते. म्हणजे आमच्या चुका नाही आहे. नाही, कॉर्डिनेशनचा विषय नाही आहे. आम्ही पब्लिकशी जास्त कनेक्टेड आहोत, त्याच्यामुळे ब्लेम पण आम्हाला घ्यावा लागतो. नगरसेवक किंवा आपलं लोकल बॉडीचं नेचरच तसं आहे की इट इज मोर कनेक्टेड विथ द लोकल हे. त्यामुळे जे काही ब्लेम होतं ते महानगरपालिकेचं असं समजून केलं जातं. चुका आमच्या नाही आहे असं आम्ही म्हणत नाही. डेफिनेटली काही चुका आहेत, त्याला रेक्टिफाय करणं आवश्यक आहे. पण पत्रकार बंधूंना की माझी पण विनंती आहे की ब्लेम करताना निदान ती एजन्सी कोणती आहे तरी तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घेत चला. आता ते डागा लेआउट डागा हॉस्पिटलच्या समोरचं मी काल हे केलं होतं, ते तिथे NH डिव्हिजन काम करते आणि त्याच्यामुळे तो सगळा रस्ता खराब झाला आहे. ती न्यूज महापालिकेच्या नावाने आली होती. पुन्हा मी त्यांना फोन केला की बाबा तुम्ही दुरुस्त करा, नाही तर आम्हाला परेशानी होती त्याची. सर 2019 में PWD ने भांडवडी डंपिंग यार्डचा प्रश्न होता. असं आपण ते ऑलरेडी जो डंपिंग होते आणि जे बाउंड्री वॉल आहे ते आम्ही ते भंगड आणि फुटलेलं आहे सगळं काय. तर आम्ही एकदा यावेळेस काय झालं की तिथला पाण्याच्या कचरासह त्यांच्या घरामध्ये आला आणि अतिशय फार वाईट परिस्थिती होती. तर काय आपण त्याची व्यवस्था कशी करणार एक प्रश्न होता. आणि नंतर दुसरा असा होता की मागच्या वर्षी घोषणा केली होती देवेंद्रजींनी की 10,000 रुपये 50,000 रुपये करण्यात येईल असं. यावर्षी कशाला? जे नुकसान त्यांना 10,000 आणि आस्थापन म्हणजे 50,000. पण यावर्षी काही घोषणा झाली नाही, घोषणा नाही. उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये निर्देश ऑलरेडी दिलेले आहे आणि त्याच्यानुसार आपले पंचनामे पण चालू आहे. मी जसं सांगितलं की पंचनाम्याच्या ऑर्डर ऑलरेडी काढलेले आहे. रिव्हेन्यू डिपार्टमेंट त्याला कॉर्डिनेट करतं. भांडेवाडीची इमारत 2 ठिकाणी तुटली. एका साईडला कॉर्नर म्हणजे जर आपण इकडे गेलो लेफ्ट हँड साईडची आणि पाठीमागच्या साईडची, तर दोघी ठिकाणी मी व्हिजिट केलेले आहे. तिथे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आता इमिजिएटली आपण कन्स्ट्रक्शन करू शकणार नाही पाऊस असल्यामुळे, तर आम्ही तात्पुरत्या त्या चरी तिथे काढलेल्या आहे आणि सँडबॅग्स लावलेल्या आहेत सगळ्या, जेणेकरून पाणी जाणार नाही. पण परमनंट त्याच्यामध्ये आता या भिंतींची दुरुस्ती करणे आणि भिंतीला लगत प्रॉपर स्टॉर्म ड्रेन टाकणं आणि रस्ता करणं, तर ते सुद्धा आम्ही काम करतो. त्याच्यासाठी आपल्याला काही बजेट जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे 15 फायनान्समधले पैसे होते ते आम्ही ऑलरेडी त्याला अलोकेट केलेले आहेत, तर तो आम्ही करू. आणखी एक प्रश्न होता की साहेब म्हणतो होतं की गडरचं जे पाणी असतं फार वर्षांवर समस्या आहे. 10 पैकी वस्त्यांमध्ये साधारणतः 7 गडर हे लोकांनी बंद केलेले आहेत, बुजवलेले आहेत. एक आणि दुसरं अनेक छोटे छोटे घर जे 600-400 घरामध्ये काम जे आहेत रस्ते आहेत, त्यांनी घराच्या मागे जे गडर असते तो टोटल बुजवलेलं आहे, त्यांच्यावर कन्स्ट्रक्शन केलं आहे. त्याच्यामुळे प्रवाह जे आहे तो प्रॉपर काही होत नाही. तर या संदर्भात काही विशेष म्हणून आपण टाकणार आहोत की जे नाले जे बंद केले आहेत, गडर जे बंद केले आहेत त्यांना ओपन करणं किंवा जे मागं जे अतिक्रमण केलेलं त्याच्यावर कन्स्ट्रक्शन केलं आहे त्याला ओपन करणं, असं काही आपला प्रोग्राम नाही. आता बेसिकली आम्ही विशेष मोहीम एक करतो की मेजर जे आमच्या ड्रेनेज लाईन्स आहे, ट्रंक लाईन्स आहे, त्यांचं आम्ही प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स जे आहे आतापर्यंत आपण त्याला वेळ मिळायचा नाही, तर आम्ही हे ज्या रिसायकलर्स आहे त्यांची संख्या आता वाढवलेली आहे. म्हणजे जवळजवळ सुरुवातीला आपल्याकडे 5च रिसायकलर रेंटवर घेतले होते, ते आता वाढून आपण 3 आपले स्वतःचे लॉंग टर्म घेतलेले आणि 4 आम्ही आता शॉर्ट टर्म आणखी घेतले. असे 12 रिसायकलर्स जे आहेत ते आम्ही रेंटवर घेतलेले आहे, जे सिवर लाईन्सचं जे आहे ते झोनमधल्या पण तक्रारी क्लिअर करतील आणि 2 मोठ्या गाड्या ज्या आहेत हे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स करतील, मोठ्या ट्रंक लाईन्सला क्लिअर करून घेतील. आणि जसं तुम्ही सांगितलं की काही ठिकाणी क्रॉस कनेक्शन झाले किंवा बुजले, तर हे जसे जसे आमच्या निदर्शनास येतात तसं तसं आम्ही ते सॉल्व्ह करतो आहे. कारण की या अगदी गल्लीबोळामध्ये छोट्या छोट्या ठिकाणी झालेल्या गोष्टी आहेत. जे जे मेजर इश्यूज आता आमच्या समोर येतील त्याला आम्ही ॲड्रेस करू. सर जैसे आपने बोला कि NMC के सड़क नहीं रहती है, NHI काम करता है. मेरे एक सिंपल क्वेश्चन है, ग्रेट नाग रोड पे फ्लाईओवर का काम चल रहा है, उसको NHI कर रही है, रोड आपकी है, NHI सही से काम नहीं कर रही, बारिश होती है वहाँ कीचड़ बह के सीमेंट रोड पे आता है, गाड़ी फिसलती है, तो जिम्मेदारी किसकी तय होना चाहिए, आपकी या NHI की? और ये कौन तय करेगा कि किसकी जिम्मेदारी? देखिए, काम के वजह से या फिर कॉन्ट्रैक्टर की नेग्लिजेंस की वजह से अगर कुछ प्रॉब्लम होता है तो डेफिनेटली NHI की ऑफिसर्स की मॉनिटरिंग का प्रॉब्लम है.
तो उसके बारे में कई बार हम उनको रिटर्न में इन्फॉर्म भी करते हैं। कई बार हमारी भी दिक्कत हो सकती है, वो प्रॉब्लम स्पेसिफिक है एकदम, सभी उनके वजह से है, हमारे वजह से नहीं है, मैं ऐसा नहीं बोल रहा हूँ, लेकिन एटलीस्ट काम की वजह से यहाँ पे यानी CND मटेरियल वहाँ पे रखा है, चेम्बर चौक हो गया, या फिर वो बह के कहीं पे प्रॉब्लम आ गई, रास्ता ख़राब हो गया, तो वो तो उनकी ही जवाबदारी है। जो एजेंसी एग्जीक्यूट कर रही है, वो कॉन्ट्रैक्टर जो काम कर रहा है, तो उसको कई बार ऐसे हम लोगों ने लेटर्स भी दिए हुए हैं। सर 2019 में PWD डिवीजन नंबर 1 ने 20 रास्ते महानगर पालिका को ऑफिशियली हैंडओवर किया था, उसके उन्होंने लेटर भी दिए थे। बावजूद उसके हर साल महानगर पालिका की तरफ से उन रास्तों की दुरुस्ती होती है। अब चूंकि सर उन रास्तों को, कुछ उसमें से मेजर डामर के रास्ते हैं जो बार बार उखड़ते हैं, बार बार खराब होते हैं, सर ऐसे समय में किसकी रिस्पॉन्सिबिलिटी हेल्ड की जाए? क्योंकि PWD को जब बोला जाता है तो वो बोलते हैं हमने मनपा को हैंड ओवर कर दिया है, मनपा में पूछा जाए तो वो बोलते हैं कि नहीं वो PWD के। ये जो जगलरी है बेसिकली कई बार होता है ना, ये मैं एकदम आपको प्रैक्टिकल चीज़ें बताता हूँ। इसमें क्या होता है कि एजेंसी कई बार काम करती है और हैंडओवर जो होता है वो म्यूचुअली अग्रीएबल होना चाहिए। कई बार वन साइड से वो हैंडओवर कर देते हैं, वो NMC बोलते हैं कि ये हैंडओवर कंप्लीट नहीं हुआ है, तो फिर हम बोलते हैं कि चलो ये आपका ही रास्ता है, और PWD बोलती है कि हमने तो हैंडओवर कर दिया है। तो अगर म्यूचुअली अग्रीड हैंडओवर है वो तो फिर हमारी जवाबदारी है कि हमने भी अग्री किया है कि ये 4 रास्ते हमने ले लिए हैं हमारे इसमें, उसमें अगर कोई दिक्कत आती है तो हमारी जवाबदारी है। बट अगर वन साइडेड हैंडओवर हुआ है तो उसको तो हम ऑफिशियल हैंडओवर नहीं बोल सकते। और फिर भी ऐसी कोई बात नहीं है एक्चुअली, अगर कोई इमरजेंसी आती है तो हम तो काम करते ही है, ऐसे कोई ये नहीं है। PWD भी कुछ जगहों पे काम करता है NMC के रास्ते पे, उसकी NOC हम देते हैं, कुछ हम भी करते हैं, वो तो होते रहता है, नहीं म्यूचुअल कोऑर्डिनेशन में करना पड़ता है वो। नितीन गडकरी महापालिकेत जनता दरबार घेत आहेत, आपण वो कामं करत नाही का? त्याच्यामुळे त्यांना इथे जनता दरबार घ्यावा लागला नाही, आता याच्याबद्दल मी मंत्री महोदयांच्या वतीने काही बोलणं योग्य होणार नाही, परंतु त्यांना असं वाटलं असेल की कदाचित आपण इथे ज्यांच्याकडे ज्या युजली त्यांचा जनता दरबार होत असतो त्या इथे, तर त्यांना वाटलं असेल की कदाचित महानगरपालिकेने घेतल्यावर पटकन त्याचा निकाल लागेल किंवा त्याच्यावर काही लवकरात लवकर हे होईल म्हणून सर माझ्या कोणतेही नगरसेवक जे आहेत ते माझ्यापर्यंत जर आले असतील महानगरपालिकेमध्ये माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे तर त्यांचं काम शक्य जेवढं आहे तेवढं तर आम्ही केलेलंच आहे। काही निधीची अडचण असेल किंवा काही असेल तरच आम्ही हे करतो, कोणालाही आम्ही अनअटेंडेड असं ठेवलेलं नाही आहे। युजली आय मीट एव्हरीबडी। सर दुसरा संवेदनशील विषय उद्यान विभागाचा आहे। काल पण हायकोर्टाने खूप गंभीर फटकारे मारलेले आहेत। लाखो झाडांची कत्तलचे कंत्राटदार सिमेंट रोड बनवतात, ते पूर्ण चोक करतात, ते डिचोक यांची एक चळवळ सुरू आहे ग्रीन नागपूरच्या तर्फे। आणि दुसरं म्हणजे अजनीच्या ह्याच्यामध्ये सर प्राधिकरण समितीच नाही आहे। राधाकृष्ण बी होते, त्यांनी ती समिती कोणतेही कारण न सांगता बरखास्त केली 5 जणांची, तर आता तुम्ही ती समिती नियुक्त करणार आहात। बेसिकली वृक्ष प्राधिकरण जे आहे तिच्यामध्ये नॉन ऑफिशियल मेंबर्स असायला पाहिजे। ते नॉन ऑफिशियल मेंबर्स जे आहे ते मागचे साहेबांचं जे टेन्युअर होतं तेव्हा त्यांचं हे नव्हते ते, मग त्याच्यानंतर फक्त आता ऑफिशियल मेंबर्स उरलेले आहेत। हा विषय अजनीच्या याच्यात झाला। अजनीच्या याच्यामध्ये पण ड्यू प्रोसिजर जी आहे ॲक्टनुसार ती आम्ही सगळी इम्प्लिमेंट केली होती। म्हणजे वृक्ष अधिकाऱ्यांनी तिकडे जाऊन व्हिजिट करणे, पेपर मध्ये आक्षेप मागवणे, आक्षेपांची हिअरिंग घेऊन त्यांना उत्तरं देणे। फक्त हायकोर्टचं ऑब्झर्वेशन हे होतं की तुमच्या कमिटीमध्ये कोणी एक्सपर्ट नाही आहे, गार्डन सुप्रिटेंडंट आहे पण कदाचित हायकोर्टला अपेक्षित असेल की आणखी कोणी विषय तज्ज्ञ तिच्यामध्ये असलं पाहिजे। तर ते आम्हाला विचारणा हायकोर्टने केली होती की बुवा जर तुम्हाला आम्ही निर्देशित केलं की तुम्ही एक्सपर्ट घेऊन पुन्हा या प्रकरणाला बघा तर तुमची तयारी आहे का? तर इन लार्जर पब्लिक इंटरेस्ट आम्ही ते ॲक्सेप्ट केलं। म्हणजे ताशेरे असे ओढले नाही आहे की बा तुम्ही प्रोसिजर बायपास केलेली आहे, आम्ही प्रोसिजर पूर्ण फॉलो केलेली आहे। फक्त मुद्दा होता की विषय तज्ज्ञ नव्हता आणि हा प्रॉब्लेम पुन्हा पण भविष्यामध्ये येऊ नये म्हणून आता आम्हाला वृक्ष प्राधिकरणामध्ये नॉन ऑफिशियल मेंबर्स जे आहे त्याची प्रोसेस राबवून आम्हाला त्यांना घ्यावं लागेल। कंत्राटदारांना जबाबदारी निश्चित कराल का की ते झाडं चोक नाही झाली पाहिजे? डीचोक नाही करता त्याला त्याची इनिशिएटिव्ह डीचोक घ्यायला ॲक्च्युली करायला पाहिजे, ते एक स्पेशल मोहीम आपल्याला घ्यावी लागणार आहे। बरेचसे हो नाही, इट इज अ गुड, वी हॅव टू टेक इट। म्हणजे आय हॅव टू बी कॅन्डिड इनफ टू एक्सेप्ट की नाही डीचोकिंग जे आहे ते आम्हाला करायला पाहिजे। सर नागपुर में सर नए कैमरेज अभी इंस्टॉल्ड हुए हैं, तो सर वो रिस्पॉन्सिबिलिटी क्या पुलिस डिपार्टमेंट की होगी या फिर NMC भी जॉइंट में काम करेगा? सर ह्यालाच लागून 1100 कॅमेरे कसे काय सीसीटीव्ही बंद आहे? हां
1100 TVचे कॅमेरा म्हणजे हा एक रफ फिगर आहे. बेसिकली काय झालेलं आहे की वेगवेगळ्या एजन्सीजचं जी कामं चालतात ते करत असताना आपले फायबर ऑप्टिक्सचं जे आहे ते तिथे बरेचदा डॅमेज होतं आणि ते करत असताना ती एजन्सी त्याला मग रिपेअर करून देत नाही. त्यामुळे त्या फायबरवर डिपेंडंट असणारी जी आहेत बरेचदा रिडंडन्सी असते सिस्टीममध्ये, परंतु मल्टिपल लोकेशन्सवर ब्रेक झाले की रिडंडन्सी जाऊनसुद्धा ते कॅमेराज बंद पडतात. मग असे काही कॅमेराज आहेत की जे बंद पडलेले आहे. तर त्या बाबतीमध्ये आता स्मार्ट सिटींशी आमची चर्चा झालेली आहे. एक प्रपोजल जे आहे ते फायबर ऑप्टिकचं आम्ही स्वतःच त्याला हे करून घेऊ. एजन्सीकडनं आम्ही मागणी केली निधीची, म्हणजे स्मार्ट सिटीनं की NHAI तिच्यामध्ये होतं, वेगवेगळ्या एजन्सीज आहे. तर त्यांच्याकडनं मागणी केली, परंतु त्यांच्या प्रोजेक्टमध्ये कदाचित ती व्हॅल्यू नाही आहे किंवा त्यांनी त्याला सकारात्मक नाही रिस्पॉन्स दिला. तर आता आम्ही प्रस्ताव पूर्ण तयार करतो आहोत की जो जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही पाठवणार आहे. त्याच्यासाठी DPC मधनं स्वतंत्र निधी घेणार आहोत आणि एक 5-6 कोटी रुपये त्याला लागतील आपल्याला पूर्ण जी हे आहे कनेक्टिव्हिटी रिस्टोअर करायला. ते एकदा काम झाल्यानंतर हे 1100 किंवा जो काही आकडा आहे 1100 ऑड जो आकडा आहे हां वो सब पूरे हम NHAI वगैरे त्यांना आम्ही ऑलरेडी लेटर्स दिलेले आहेत, सगळं केलेलं आहे. फक्त NHAIच नाही, आता काही OCWLने पण केलेले आहे, काही महानगर LNT की कॉन्ट्रैक्ट में अगर कोई एजेंसी आके उसमें डैमेज कर रहा है तो उसकी जवाबदारी नहीं है. बेसिकली उनकी जवाबदारी क्या है कि कुछ विदाउट एनी एक्सटर्नल डैमेज अगर उनको ये होता है, बंद पड़ता है, तो उसको मेंटेन करके रिप्लेस करना है जब तक कॉन्ट्रैक्ट पीरियड में. लेकिन अगर कोई वर्क के वजह से जैसे JCB वगैरह से वो टूट गया तो वो कहते हैं कि दिस इज़ नॉट इन आर पार्ट ऑफ आवर कॉन्ट्रैक्ट, तो हम नहीं कर रहे इसको, उसके लिए आप हमें अलग से रिम्बर्स करें पूरा काम करने के लिए. हाँ, बेसिकली अभी 2 है कि एक तो IITMS के बारे में आपने पूछा है. IITMS के अभी हमारी बीडिंग प्रोसेस है, 2 बिड्स आए हुए हैं. उसमें एडिशनल हमारे कैमराज लगने वाले हैं, वो ट्रैफिक पॉइंट ऑफ व्यू है. तो वो एक प्रोसेस कंप्लीट होगा अभी 1-1.5 महीने में. और जैसे आप बता रहे हैं कि LNT का जो टाइम पीरियड है वो अभी ख़त्म होने को है, तो हम अभी एक RFP स्मार्ट सिटी के थ्रू तैयार किया जा रहा है जो पूरा अपना सेफ सिटी का प्रोजेक्ट है. उसके मेंटेनेंस के लिए और कुछ आइटम्स हमें रिप्लेस करने पड़ेंगे, क्योंकि ये 7-8-10 साल पहले लगे हुए कैमराज है, कुछ स्विचेस वगैरह है, वो बदलने पड़ेंगे. तो उसका एक प्रपोजल तैयार करके हम गवर्नमेंट को अप्रूवल के लिए भेजने वाले हैं. 300 नए कैमरे वहाँ पे आने वाले थे, जहाँ तक हमने सुना था, तो क्या सर उसमें से कुछ कैमरे नागपुर के सब फ्लाईओवर्स पे लग सकते हैं? नहीं, 3600 तो ऑलरेडी 3300 के आसपास कुछ है ऑलरेडी, और बाहर के 2200 के आसपास उन्होंने इंटीग्रेट किए हैं जो विच वर नॉट इंस्टॉल्ड बाय द ये स्मार्ट सिटी. और अपार्ट फ्रॉम दैट IITMS में हम ट्रैफिक पॉइंट ऑफ व्यू रोड्स पे जो है वो सब एक कैमराज लगाने वाले हैं. वो एक अलग प्रोजेक्ट रहेगा, लेकिन उसका बैकबोन जो है, उसका नेटवर्क जो है, वो एग्जिस्टिंग स्मार्ट सिटी का जो फाइबर है उसी पे हम वो ये करने वाले हैं, प्रोजेक्ट करें. IITMS will be done exclusively by the NMC. Government has given the entire amount to NMC. सर स्मार्ट सिटी सॉरी माफ चाहूँगा, C20 के समय सर हमारे यहाँ बहुत अच्छा डेकोरेट किया था सर. उसका एक DLP पीरियड कॉन्ट्रैक्टर का 1 साल का था, लेकिन वो 1 साल के पहले ही अनफॉर्चुनेटली चोरी हो गए, खराब हो गए. उसके बाद हम लोगों ने एक नया प्रपोजल बनाया कि उन नालों में गंदगी जाने से रोकने के लिए हम लोग जाली लगाएंगे. अभी जो जालियां लगी है सर, वो जालियों में तकरीबन 2-2 फीट की गैप्स है. नहीं, तो उसमें 2 चीज़ें हैं. वही कि नाले हमने एक वर्टिकल गार्डन का कंसेप्ट है कि जहाँ पे 15 जगह है ऑलमोस्ट ऐसे कि जो मेजर नाले हैं और दर्शनी भाग में है, यानी मूवमेंट के वक्त हमें मेजर रोड्स पे दिखते हैं, तो वहाँ पे हम वर्टिकल गार्डन्स डेवलप करने वाले हैं. ये वर्टिकल गार्डन में ऐसे होते हैं कि आप जो पेड़ की कुंडियाँ होती है वो यू मस्ट हैव सीन द वर्टिकल गार्डन, तो वो 15 जगहों पे वैसे होंगे. जो आप बता रहे 2-2 फीट वाला, वहाँ वर्टिकल गार्डन होने वाले. और बाकी जो कुछ नाला क्रॉसिंग्स है जहाँ से लोग कचरा फेंकते हैं नाले में, वो क्लोज करने के लिए अलग से जाली जो हम लगाने वाले हैं, वो छोटी जाली जो होती है ना, जिससे कचरा डाल ना पाए लोग, वो वाली होने वाली है. सर आपने जायका प्रोजेक्ट के बारे में बताया, तो उस पर कितना निधि खर्च किया जाएगा और किस तरह से काम किया जाएगा? जायका का ये जो है अराउंड टोटल 2000 करोड़ के आसपास है. उसमें सेंट्रल गवर्नमेंट का निधि है 60%, 25% इज स्टेट गवर्नमेंट, 15 इज NMC 15%. तो ये अभी उसकी कंसल्टेंसी अपॉइंटमेंट की प्रोसीजर है, वो अभी हो गई है. TC की जो बीड आई थी वो लोवेस्ट बीड होने के कारण हमने अभी वो NRCD को अप्रूवल को भेजी हुई है. वंस वी गेट द अप्रूवल फ्रॉम द NRCD फॉर द अपॉइंटमेंट ऑफ PMC,
देन दे विल डू द सर्वे एंड उसके प्रॉपर वर्किंग ड्राइंग्स एंड एस्टिमेट्स वगैरह बना के 5 पैकेजेस करने वाले हैं। उस 5 पैकेजेस में उसके टेंडर्स किए जाएंगे। टोटल 2000 करोड़ का टेंडर्स प्रोजेक्ट। कब निकलेंगे? अभी पीएमसी ऑनबोर्ड होने के बाद फिर उसका सर्वे किया जाएगा और 5 पैकेज बनाए जाएंगे, जिसमें अलग अलग ये है। इंटरसेप्टर का एक अलग, अलॉन्ग द नाग रिवर जो जाएगा, एसटीपी का अलग पैकेज निकलेगा। मेजर एरियाज़ को हमने 2-3 जोन्स में डिवाइड किया है, उसके अलग अलग पैकेजेस निकलेंगे। तो हमारी कोशिश तो ऐसी रहेगी कि एटलीस्ट एक पैकेज का जो टेंडर है वो आचार संहिता के पहले हम निकाल पाए। बट रियलिस्टिकली अगर देखा जाएगा तो वर्क ऑर्डर इशू करने के लिए हमें और 5-6 महीने तो लगेंगे पूरी प्रोसेस करके। सर स्मार्ट मार्केट प्लाजा को सब अप्रिशिएट कर रहे हैं, जो वर्डी में अपना स्टार्ट किया। सर वो भी स्मार्ट मार्केट प्लाजा में गोकुल पेट में भी वेट कर रहे थे, क्या उस पे स्टे है या फिर? नहीं, गोकुल पेट में जो निकाला हुआ है बेसिकली वहाँ पे लगाया था वो निकाला गया है, क्योंकि उस एरिया का एज अ होल अभी जो पीपीपी बेसिस पे उसका डेवलपमेंट करने वाले हैं, वो काम जो है एनआईटी कर रही है। इसके लिए ही वहाँ से हमने वो जो पार्किंग प्लाजा लगाया गया था वो शिफ्ट करके दूसरी जगह पे लगाया हुआ है। सर नगला की जो दीवार है वो भी ई बसेस का प्रोसेस चल रही थी, उसमें हमारे पास में 250 बसेस के लिए 2 बार हमारा कॉन्ट्रैक्ट उसमें हमको रोकना पड़ा। तीसरी बार कल फिर से हम लोगों का उसमें एक ही कंपनी आने की वजह से रोकना पड़ा। तो अब हम इसमें क्या करने वाले हैं? नहीं, 250 ई बसेस के बारे में पहला टेंडर जब हुआ था हमारा तब रिस्पांस नहीं आया था। सेकेंड बार हमने आरएफपी चेंज करके टेंडर फ्लोट किया था। टेंडर फ्लोट किया पहली बार तो 2 बिड्स आए थे। 2 बिड्स में से एक टेक्निकली क्वालिफाई नहीं हो रही थी, एक सिंगल बिड आ रही थी, इसलिए उसको हमने स्क्रैप किया था एंड वी वेंट फॉर सेकेंड कॉल। टेंडर की कंडीशंस में कोई चेंज नहीं किया था, सेकेंड कॉल के लिए गए थे। सेकेंड कॉल में एक बिडर आया था और सेकेंड कॉल में एक बिडर है तो आपको वो टेंडर ओपन कर सकते हैं, ऐसे क्लियर गाइडलाइंस है पीडब्ल्यूडी की, उसके अनुसार हमने वो टेंडर ओपन किए थे। उसके जो रेट्स हमें मिले थे अराउंड इनिशियली 85 के आसपास उन्होंने कोट किया था, निगोशिएट करके वो 77-76 तक रेडी थे, लेकिन हमारे लिए वो एक्सेप्टेबल नहीं था रेट, इसीलिए अभी हमने वो टेंडर भी कैंसिल किया हुआ है। और आज उसके लिए हमारी स्टेक होल्डर के साथ अलग से मीटिंग हुई कि रिस्पांस क्यों नहीं आ रहे हैं। तो कुछ उन्होंने हमें सजेशंस दिए हैं कि ये टर्म्स एंड कंडीशंस आप हमें चेंज करके दीजिए। तो जो अपने नियम के अनुसार कर सकते हैं ऐसे कुछ चेंजेस करके ज़्यादा से ज़्यादा कंपनीज वहाँ पे पार्टिसिपेट कर पाए, ऐसा हम आरएफपी करेंगे और उसको अगले 7-8 दिन में हम पब्लिश करेंगे। सर 2 बेसिक सवाल है। पहला है डस्टबिन लगाए गए थे, चोरी हो गए। एडिशनली जहाँ पे इसको लेके परमानेंट और स्पेसिफिकली आई शुड कॉल ट्रैश बिन, इसको लेके स्पेसिफिक परमानेंट सोल्यूशन क्या मिल सकता है? बिकॉज पहले प्लास्टिक के लगे थे, वो जल जाते थे या चोरी हो जाते थे, अब स्टेनलेस के लगे तो वो भी चोरी हो गए। इसी तरह से अभी तो यानी सर हमको कॉफी मग पीने के लिए दिक्कत हो रही है। अभी एक्चुअली ये फैक्ट है कि अपन ने स्टेनलेस स्टील के जो ये लगाए थे ट्रैश लगाए थे, कई जगहों पे एक तो टूट गए, जो टूटे हुए हैं या फिर 1-2 में से एक चोरी हो गया या दोनों चोरी हो गए, ऐसे जो है हमने निकाल के अभी जोन में शिफ्ट किए हैं, उसको रिपेयर करके वापस लगवाएंगे। लेकिन ये हम वी आर ऑल्सो यानी नाउ फाइंडिंग फॉर आइडियल सोल्यूशन कि क्या किया जा सकता है। बट सर इवन इफ दैट डस्टबिन्स आर देयर, उसको क्लीन भी नहीं हो रहा है। कुछ जगहों पर हमारे 10 जोने हैं, 2 जगहों पर नहीं है। नहीं, उसमें से एक जगह ड्राइवर मरा था बहुत समय पहले से, तो वो अभी भी कबाड़ में पड़ी हुई है जोन में। सर चूंकि स्थिति इतनी खराब है, पिछले साल हमने डेंगू को लेके इतना बुरा अनुभव देखा है, इस साल भी स्थिति कोई बहुत अच्छी नहीं है, लेकिन चूंकि हेल्थ डिपार्टमेंट की तरफ से उस तरह से चीज़ों को ठीक करने की कोशिश की जा रही है, तो मैं चाहता हूं कि सर इस समय जब चूंकि हमारे पास में बाढ़ की स्थिति आ गई है, पानी लगातार बढ़ रहा है, लोगों को दिक्कत हो रही है, तो हमारे पास में रैपिड एक्शन फोर्स इस चीज़ पर काम क्यों नहीं करता? नहीं, स्प्रेइंग और फॉगिंग पे काम हो रहा है अभी। स्प्रेइंग फॉगिंग व्हीकल जो है 10 में से 7 जोन में है और 3 जोन की गाड़ियाँ भी अभी हमारी रेडी हो गई है नए परचेस करके। तो 10 पूरे ऑल 10 जोन्स विल हैव व्हीकल माउंटेड फॉगिंग मशीन और फॉगिंग मशीन्स हैंडहेल्ड जो है, और स्प्रेइंग पंप्स भी हमने आवश्यकता के अनुसार ऑलरेडी परचेस कर लिए हैं। अभी मशीनरी का कोई इशू नहीं है। कुछ जगहों पे मैन पावर कमी है और उसके लिए भी एक मलेरिया ब्रीडिंग चेकर्स होते हैं, तो उनकी रिक्रूटमेंट है अभी हम करने वाले हैं, जो एवरी ईयर वी इन्वॉल्व देम ड्यूरिंग मानसून पीरियड। तो ब्रीडिंग चेकर्स एक उसमें लगाएंगे और
जो भी अभी लाड़ पागे में हमारा नई कुछ रिक्रूटमेंट्स होती है तो उसमें से कुछ लोग जो है वो हम मलेरिया डिपार्टमेंट में भी देंगे, जिसकी वजह से हमारी फॉगिंग की टीम स्ट्रेंथन हो। उसका मॉनिटरिंग बेटर तरीके से करना चाहिए। उसके बारे में अभी हमने एक सिस्टम ये की है, ग्रीवांस रिड्रेसल पोर्टल तो है ही, बट अभी रेगुलरली डेली वो क्या कर रहे हैं उसके लिए गूगल फॉर्म भी तैयार किया है। बेटर मॉनिटरिंग हैज़ टू बी डन एक्चुअली। वो यानी अभी उनकी मशीनरी की रिक्वायरमेंट, ये दवाइयों की रिक्वायरमेंट, दवाइयाँ भी सब अभी अवेलेबल करवाई है, वो सब हो गई है। अभी सिर्फ एक है कि मैन पावर को स्ट्रेंथन करना पड़ेगा हमें और मॉनिटरिंग इम्प्रूव करनी पड़ेगी। सभी डस्टबिन की बात हुई थी, तो गार्बेज का बहुत बड़ा प्रॉब्लम है बाहर रोड्स पे गार्बेज नहीं दिखता आपको, वो इनसाइड तो घर की गलियों के बाहर ढेर लगे हुए गार्बेज के। नॉर्थ नागपुर में बहुत बड़ा प्रॉब्लम है, नागपुर के पास तो उसके लिए नजदीक And the street vendors are the major reason of this black spot. Yes. जो 10 बजे का फेंकते हैं, तो उस पर इंडियस कार्रवाई भी नहीं कर पा रही। नहीं, देखिए इंडियस कार्रवाई करती भी है लेकिन वो उसका लॉन्ग लास्टिंग इम्पैक्ट नहीं हो पाता है। जो गार्बेज के ये लगे, एक तो अतिक्रमण है और दूसरा कुछ जगहों पे हमें नज़र आ रहा है कि डोर टू डोर कलेक्शन उस एरिया में हो नहीं रहा है ठीक से, जिसकी वजह से लोग आसपास कहीं पे डाल रहे हैं और जीवीपी तैयार हो रहा है। तो उसके बेसिस पे हम तो उन पे हमने फाइन्स वगैरह चार्ज किए हुए हैं, वो कर रहे हैं। प्लस व्हीकल्स डोर टू डोर कलेक्शन के लिए उनकी संख्या बढ़ाने की आवश्यकता है, तो वो हमारे पास अभी जो टाटा योद्धा हमने लिए थे उसको इनक्लोज करने वाले हैं। जो स्ट्रीट पे जमा हुआ कचरा है उसके लिए अलग से 20 व्हीकल की हम टीम लगा रहे हैं। वो एक बार वो तैयार होने के बाद स्ट्रीट स्वीपिंग का जो अपना कचरा निकलता है स्ट्रीट स्वीपिंग के बाद वो उससे उठाया जाएगा। और प्लस फाइन की जो अमाउंट हमने दोनों ही एजेंसीज पे चार्ज की थी उसके अमाउंट से हम अभी व्हीकल परचेस करने वाले हैं, जो डोर टू डोर कलेक्शन सिस्टम को और स्ट्रेंथन करेगा। अगर वो सिस्टम स्ट्रेंथन होती है तो फिर बाहर कचरा डालने का जो ये है प्रमाण है वो कम हो जाएगा। सर मनपामध्ये आपण जलपदी अंबाझरी तलावावरती जलपदीचा विषय, मनपा महानगरपालिकेमध्ये असं सक्षम अधिकारी नाही की आता 2 वर्षापासून ती जलपदी आपण काढू शकलो नाही। आता बऱ्यापैकी आता मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये हे केलं आणि पूर्ण सरफेस जो व्यापला गेला होता तो पूर्ण सरफेस आपण बऱ्यापैकी रिकामा केला। त्यासाठी खरोखर म्हणजे 100-200 लोक आपले आणि कंटिन्यूस 8-10 मशीन्स कार्यरत होत्या, तर फरक तुम्हाला तसाही तोही जाणवला असेल। आता तिच्यावर केमिकल काही हे आहे, बायो एन्झाईम्सचे ट्रीटमेंट करून पण जी जलपर्णी काढण्यासंदर्भामध्ये आता आम्ही एक पायलट प्रोजेक्ट करतो, त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे की तिच्यावर ते बायो एन्झाईम टाकून ते जलपर्णी जी आहे ती मरेल आणि ज्याच्या सीड्स तिकडे खाली जाणार नाही, म्हणजे ती वाढण्याची शक्यता हे होईल, कमी होईल। तर ते एक करतोय आणि काही अरेस्टर्स आम्ही लावतोय। मेजर आपल्याकडे जलपर्णी जी वाहून येते ती नाल्यातनं वाहून येते, ते नाल्याच्या ठिकाणी आपण एक अरेस्टर्स आता काही इन्स्टॉल करणार आहोत की जेणेकरून त्याच्या पाठीमागेच सगळी ती जलपर्णी राहील आणि मग तिकडनंच काढून घेता येईल। आणि जो तलावाचा पोर्शन आहे आपला मेजर, त्या तलावाच्या पोर्शनमध्ये मग जर छोटे छोटे काही ग्रोथ झाली तर ती आपल्याला काढून घेता येईल। नीरी की स्टडी चल रही है लेकिन अभी वो स्टडीज टेक टाइम और हमें कुछ ना कुछ तो करना ही पड़ेगा। वाड़ी से जो सीवेज आ रहा था उसको लेकर अभी उसके बारे में उनका कहना है कि हमारा एसटीपी का काम हो रहा है, तो वी हैव ऑलरेडी रिटर्न टू वाड़ी नगर परिषद एंड एमआईडीसी ऑल्सो। सर, ही अनौपचारिक चर्चा आहे आणि मला अनौपचारिकरित्या हे विचारायचं की तुम्ही असं कोणी सांगितलेलं आहे मला ते समजत नाही। यात किती तथ्य आणि किती सत्यता आहे की तुम्ही कार्यमुक्त होण्यासाठी तुम्ही मंत्रालयामध्ये पत्रव्यवहार हे एकदम बेबुनियाद होतं मॅडम, असं ऍक्च्युली कोणतंही लेटर दिलेलं नाही आहे। विधिमंडळ अधिवेशनात तुमच्या कार्यभाराविषयी जसं आता विधान परिषदेचे भाजपचे आमदार त्यांनी तुमचं नाव घेऊन प्रवीण दटके यांनी की तुमच्या ह्याच्यावरती भरपूर नाराज आहे असं ह्याविषयी, मग त्याच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही। आपण आमदार साहेबांना विचारलं तर चांगलं राहील। नाही, एनडीआरएफला आम्ही कॉल केलेला नाही आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसने केलं असेल तर माहिती नाही, कारण की एनडीआरएफ एसडीआफ यूजुअली डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या ऑर्डर्सवर मूव होतं। क्यों ऐसी खबरें चलती है कि आप जाने के इच्छुक हैं इस तरीके की? मैं तो नहीं हूँ अभी, पता नहीं। आखिरी सवाल पूछूंगा, जो वाटर क्लॉगिंग जो हुआ था 20 जुलाई के इसमें, तो उसमें एनआईटी के एरियाज काफ़ी सारे थे, तो एनआईटी के साथ अपन कुछ ऐसा पत्र व्यवहार करने वाले, उनको बताने वाले हैं कि आपको मैं पूरा बंच दे सकता हूँ कि जो एनआईटी को हमने पत्र लिखे हैं, एनआईटी ने भी हमको लिखे हैं कुछ, तो ये पत्र व्यवहार से सिर्फ कागज काले होते हैं लेकिन फील्ड पे कुछ होता नहीं है।
वो दिक्कत हो जाती है यहाँ पे। वेन वी हैव मल्टीपल ऑर्गेनाइजेशंस इन द सिटी, सच थिंग्स आर गोइंग टू हैपन। जितना एनएमसी पे सभी की ये होती है, आँख होती है, यानी सब देखते हैं, उतना ही NIT आहे म्हणून विचारून घेतो तर आपला अधिकारी वर्ग हा आपला ऐकत नाही, आपण नोटीस देऊन सुद्धा ते त्यावर उत्तर देत नाही, का बरं असं होते? कौन सा वाला? एक लोककर्मा हाँ, अभी ये देखिए कितना हाफ नॉलेज पे है बेसिकली एक क्वेश्चन। LED स्क्वेअरचा जो आपला NITच्या समोरचा जो रस्ता आहे तो आम्ही सुरुवातीला केला, त्याचा व्यवस्थित झालं नव्हतं म्हणून तो पुन्हा आम्ही एकदा रिपेअर करून घेतला, तरीसुद्धा आता तिथे गड्डे पडलेले आहेत। त्याच्यानंतर प्रॉब्लेम आहे की तिथे पाईपलाईनसाठी आपण खणलं होतं, ती माती खाली सेटल झाली, त्याच्यामुळे तिथे खड्डे पडले। आता त्याला तिथून पूर्ण मध्यंतरी आपला अंबाझरीचा पूल तोडला, त्यामुळे ट्रॅफिक तिच्यावरनं मूव्ह करायला लागली, तर तो रस्ता आता आपल्याला थांबवून म्हणजे ट्रॅफिक थांबवून तिथे आता रिपेअर्स करणं डिफिकल्ट होतं। म्हणून आम्ही सुरुवातीला VNIT मधनं जो एक मधला जाणारा रस्ता आहे तो 2 व्हीलरसाठी आणि याच्यासाठी क्लिअर केला, त्यासाठी लागणारा पॅच जो आहे तो आम्ही बनवून घेतला। आता आम्ही DCP ट्रॅफिकला एक पत्र दिलेलं आहे की आम्हाला हा रस्ता रिपेअर करायचा आहे, परंतु तो करत असताना आम्हाला फक्त रात्री करावं लागेल, 10 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत रात्री 40-40, 50-50 मीटरचा आम्ही पॅच क्लिअर करणार आहोत। पण हा सगळा हायकोर्टमध्ये पण इश्यू आहे, त्याच्यामुळे DCP ट्रॅफिकचा क्लिअरन्स घेऊनच मग आम्ही मूव्ह करू शकतो। तो क्लिअरन्स अवेटेड आहे, माझं बोलणं झालेलं आहे। वन्स वी गेट द क्लिअरन्स फ्रॉम द ट्रॅफिक, आम्ही तिथे त्याला 40-40, 50-50 मीटरचा एरिया रात्री क्लोज करून तिथे रिपेअर्स करू। ते करताना थोडा आम्हाला डिटेल म्हणजे प्रॉपर रिपेअर करायला लागणार आहे, नाही तर दर 10 दिवसांनी खराब होतं आहे ते पूर्ण माती काढून तिच्यामध्ये GSB जी पूर्ण आपली ट्रीटमेंट आहे वरती आणि DLC करून हे करायला लागणार आहे। तर हे आम्ही केलेलं आहे ऑलरेडी, पण ते पुन्हा सिंक झाल्यानंतर आपल्याला पुन्हा डिटेल करायला लागेल, तर याच्या हे न्युआन्सेस आहे सगळे, तर त्याला एकदम असं थांबलं कुठे? DCP ट्रॅफिककडनं आम्हाला पहिले अप्रुव्हल लागेल ना ट्रॅफिकचं थांबवण्याचं। मला 100% मान्य आहे, म्हणून आम्हाला करायचं आहे, पण काय की जर आम्ही तो मेन रस्ता तुटलेला आहे, याच्यावरनं ट्रॅफिक जर आम्ही युनिलॅटरली थांबवून टाकली तर पुन्हा केव्हा होऊन जाईल ट्रॅफिकचं। सर एक सूचना होती शेवटचं, सर पाऊस पाण्याचा निचरा झाला सगळ्यांचं, पण जे मोकळे भूखंड आहे ते सर आपण फक्त नोटीस देतो झोनतर्फे, पण ते काही होत नाही। सर एक स्ट्रिक्ट ॲक्शन होण्याची गरज आहे त्याच्यामध्ये, कारण आता सरांनी सांगितलं मलेरिया वगैरे सगळे डेंग्यूचे प्रकोप येतात, तर आपण त्याला एक चांगली मोठी कारवाई त्याच्या गाईड आपण सुरू केलं, ॲक्शन ते घेतली, नोटीसने काही होणार नाही त्याच्यात। वो हर साल बारिश के पहले अपन निकालते हैं अपने प्लॉट को लेकर, पर होता 2-4 लोगों पे FIR करना पड़ेगा वो। यामध्ये जोड देतो आपण मंगळवारी बाजार जो आहे तिथे पाणी थांबलेलं आहे, तिथे म्हणजे मंगळवारी झोन अंतर्गत येते, पण कोणी काही काम करत नाही। आपण म्हणतोय की ज्यांचं जे खाली प्लॉट असतो त्यांना आपण नोटीस देतो, त्याला बाहेर ठेवतो। आता मंगळवारी झोनमध्ये तो मंगळवारी बाजार येतो, यावर आपण काय नाही, मला माहिती नाही, मी झोन ऑफिसरशी बोलतोय संदर्भात। आणि सर माझा एक आक्षेप आहे, पत्रकारांसाठी जर तुम्ही अनौपचारिक चर्चा ठेवली आहे तर इथे यूट्यूबर्स कसे काय येऊन तुम्हाला प्रश्न विचारतात, बाहेरचे जे नागरिक आहेत त्यांचा पत्रकारांची Instagram वगैरे हे मला एक तर पत्रकारांसाठी ठेवा, नाही तर यूट्यूबर्ससाठी तुम्ही वेगळी पत्रकार परिषद। किती नुकसान झालेलं आहे याची पंचनाम्याला आपण सुरुवात केलेली आहे का, आणि गेल्या वेळी जे काही आपण मदत करणार होतो त्या पार्श्वभूमीवर शनिवारी जी अतिवृष्टी झाली, साधारणतः 6 ते 7 तासांच्या कालावधीमध्ये 227 mm पाऊस जो पडला, त्याच्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी जमा झालं होतं। असा एक प्रिलिमिनरी सर्वे आम्ही केला होता, तिच्यात साधारणतः 10,000 अशी हे आहे। हा एक प्रिलिमिनरी अंदाज आहे, ॲक्च्युअल पंचनामे झाल्यानंतर त्याच्या आस्थापनांमध्ये म्हणजे बदल होऊ शकतो। तर अशा सर्व ज्या आस्थापना आहेत त्यांचे पंचनामे करण्यासाठी म्हणून आपण प्रोसेस सुरू केलेली आहे। जिल्हाधिकारी महोदयांच्याकडनं याच्या संदर्भामध्ये पंचनाम्याच्या ऑर्डर्स ह्या निर्गमित झाल्या आहेत, आपला स्टाफ जो लागणार होता तोही आपण त्यांना दिलेला आहे। आणि जे निकष आहेत ते राज्य शासनाचे निकष जे आहेत की रेसिडेन्शियल याच्यासाठी घरासाठी जर पाणी शिरून नुकसान झालं असेल तर 10,000 रुपये आणि कमर्शियल आस्थापनांना मॅक्झिमम 50,000पर्यंत हे जे निकष आहेत त्याच्यानुसारच यावेळीसुद्धा मदत करण्यासंदर्भामध्ये पंचनामे आपण करतो आहोत। सर जिथे वॉटर लॉगिंग झाली आहे त्यामध्ये बरेचसे जे एरिया आहे ते नागपूर सुधार जिल्ह्याचे आहे,
त्यांच्याशी कशी बोलणार आहात? काही एरियाज जे आहेत ते NITच्या अखत्यारीमध्ये येतात, तर ते सुद्धा आम्ही त्यांना कम्युनिकेट केलेले आहे. त्याचे जे आपल्याला लोकलाइज, जसं मी आपल्याला सांगितलं की हा लोकलाइज काही स्टॉर्म वॉटर ड्रेनची सिस्टीम असेल किंवा काही लोकल प्रॉब्लेम्समुळे पाणी जे सखल भागामध्ये गेलेलं आहे, तर त्याचं आपल्याला जे सोल्युशन काढावं लागणार आहे ते आपल्याला NIT आणि NMC या दोघांना आम्हाला कॉर्डिनेशनमध्ये करावं लागणार आहे. तर त्या संदर्भामध्ये आम्ही संपर्कात आहोत त्यांच्या. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये काय उपाय पुन्हा उद्भवू नये याच्यासाठी एकतर आपल्याला आपली स्टॉर्म वॉटर ड्रेनची जी सिस्टीम आहे ती आम्ही स्ट्रेंथन करणार आहोत. काही ठिकाणी सिमेंटचे जे रस्त्यांचे कामं चाललेले आहेत त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास काही अडचण येत असेल तर त्या आम्ही रिपेअर करून घेऊ. टप्पा 4ची जी आमची कामं चालली ते करत असताना आम्ही इन्शुअर करणार आहोत की एलिव्हेशन रस्त्यांचं होऊ नये आणि त्याच्यामुळे पाणी जमा होऊ नये. तसंच काही भिंती ज्या आहेत त्या पडलेल्या आहेत किंवा त्याची रिपेअर्स करण्याची आवश्यकता आहे ते करतो आहोत. आणि आपली सीवर लाईनची सिस्टीम जी आहे ती काही ठिकाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनशी आपल्याला हे दिसते की तिथे कनेक्ट झालेली आहे. तर आपले जेव्हा जायकाचा जो प्रोजेक्ट आहे तो आणि अमृत 2चे प्रोजेक्ट हे आपण सीवर लाईन सिस्टीमची स्ट्रेंथनिंगसाठी घेतलेले प्रोजेक्ट्स आहे. तर ते एकदा एक्झिक्यूट झाल्यानंतर याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसेल. नाग नदीच्या पुलाचं काम अजूनही अधुरं आहे आणि ते पूर्णपणे झालेलं नाही. त्या भिंती नाही झाल्यामुळे लोकांचा धोका पण आहे आणि पावसाचा लोंढा वाढला तर परत लोकांच्या घरात पाऊस जाईल, त्यासाठी काय तुमचं? नाग नदीचे ज्या बेसिकली सगळी कामं जी आहेत आपली जी ECIकडनं आपल्याला परमिशन मिळाली मे महिन्यामध्ये, त्याच्यानंतर आपण इमिजिएटली ज्यांच्या वर्क ऑर्डर्स ज्या आहेत फ्लड डॅमेजमधले जी कामं आहेत ती सुरू केली. परंतु पावसाळा लागेपर्यंत सगळी कामं जी आहेत ती पूर्ण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे आपण ज्या एरियाजमध्ये कामं एकतर पूर्ण झाली किंवा सेफ लेवलपर्यंत आणून ठेवायची तिथपर्यंत आणलेली आहेत. एकदा पावसाचा जोर ओसरला की त्याच्यानंतर ती सर्व कामं जी आहेत ती आपण कंप्लीट करून घेणार आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये रिव्हरचं डिपनिंग असेल किंवा वाईडनिंग करायचं होतं जे माननीय उच्च न्यायालयसुद्धा मॉनिटर करत होतं, त्याच्यानुसार आपण करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसेल की यावेळेस इवन अंबाझरीचा ओव्हरफ्लोसुद्धा झाला नाही किंवा नाल्यामधनं किंवा नदीमधनं पाणी जे एरियामध्ये पसरलं होतं मागच्या वेळेस त्याच्या पद्धतीचं आपल्याला काही आढळून नाही आलं. यावेळेस जास्त लोकलाइज्ड एरियामध्ये सखल भागांमध्ये पाणी जमा झालेलं दिसलं आपल्याला. काही ठिकाणी जर केबलचं काम पण सुरू आहे आणि त्या लाईन्समुळे जी माती जी आहे त्या ड्रेनेज लाईनमध्ये सुद्धा पॅक होतात आणि म्हणून लोकांच्या घरात सुद्धा पाणी घुसलं जातं. तर आपण लाईन ते लवकरात लवकर कधीपर्यंत कंप्लीट करणार? नाही, अशा हे बघा जशा हे खूप डिसेंट्रलाइज स्वरूपामध्ये आणि मोठ्या नंबरमध्ये येतात तक्रारी. तर जशा आमच्याकडे या तक्रारी येतात तशा आम्ही तिथे आपले जे चोकेज क्लिअर करणारी टीम आहे ती पाठवतो. ड्रेनेज लाईन जर काही माती किंवा इतर गोष्टी शिरून जर हे झाली असेल तर ते आपण क्लिअर करून घेतो. तर हे जशा आम्हाला तक्रारी येतात त्याला आम्ही रिस्टोअर करतो. आता एक मेजर आम्ही हे करतो आहे की मोठ्या ज्या आपल्या रिसायकलर्स गाड्या आहेत की आम्ही ॲडिशनल ज्या घेतल्या होत्या त्याच्या आधारे मोठे ट्रंक लाईन्स जे आहेत सीवर लाईन्सचे त्याचा आम्ही एक मेंटेनन्स जो आहे म्हणजे जरी आज तक्रार नसेल तरी सुद्धा आम्ही त्याची क्लिनिंगची प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहोत जेणेकरून पुन्हा पावसाळ्यामध्ये तिथे अडचण येऊ नये म्हणून. तर बांधकाम साहित्य मग ते विविध एजन्सीजचे विकास कामं जी असतील आणि लोकांच्या घरचा जो आहे तर रस्त्यावर पडून राहते आणि जी चोकिंग आहे त्याच्यामध्ये हा एक मोठा मुद्दा आहे. मोठा मुद्दा आहे की काही ठिकाणी CND मटेरियल जे आहे ते रस्त्यावर पडलेलं असतं, कन्स्ट्रक्शन्स वगैरे चालले असतात आणि पाऊस आला की हे पाणीसुद्धा बरेचदा ड्रेनेज लाईनमध्ये जाऊन ते ड्रेनेज लाईन चोक होतं. आपण बऱ्याच वेळेस CND मटेरियलचं तिथे स्टॉकिंग केलेलं आहे, तिथे त्यांना नोटिसेस दिलेले आहे, फाईन्स चार्ज केलेले आहे. आपला CND मटेरियलचा प्रोसेसिंग प्लांटसुद्धा आता सुरू झालेला आहे की ज्यांची एक आपली कलेक्शन सिस्टीम पण आहे. तर माझं एक तर सर्व नागरिकांना पण आव्हान राहणार आहे की पिनल ॲक्शन तर करू पण आपल्यालाच नंतर प्रॉब्लेम होऊ नये, आपल्या एरियामध्ये नंतर चोकेसचा प्रॉब्लेम येऊ नये याच्यासाठी अशा पद्धतीने खुल्या स्वरूपामध्ये CND मटेरियल आपण स्टोअर करू नये. जर काही वेस्टेज असेल तर त्याच्या हेल्पलाईन्सचे नंबर्स दिलेले आहेत की ज्यांना आपण कॉल करून ते मटेरियल जे आहे ते आपण त्याचं प्रॉपर शास्त्रोक्त विल्हेवाट करण्यासाठी त्या प्लांटला देऊ शकतात. काही हॅबिच्युअल स्पॉट्स असे डेव्हलप झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल दॅट बिंग क्वाईट डिसरिब्यूट टू द नेम ऑफ द सिटी, विमानतळाच्या समोर जे हॅबिच्युअल झालेलं आहे, नाल्याचं बॅकवॉटर येतं, दर वर्षीला हे होतं, त्याचं अद्याप काही सुचलेलं नाही आहे महानगरपालिकेला. नाही, असे स्पॉट्स जे आहेत ते आपण हळू सगळे एक डील करतो आहोत. म्हणजे जसं पडोले चौकासमोरचा स्पॉट आहे तर तिथे आता आपण PWD मार्फत जे आहे तिथे काम करतो आहोत. यावेळेस ते काम सुरू केलं होतं. जेव्हा आपलं तिथलं स्टॉर्म वॉटर ड्रेनचं काम कंप्लीट होईल तिथे भविष्यामध्ये पाणी साचणार नाही. काही अंडरपासेस जे आहे तिथे आपण पाणी उपसा करून घेण्याच्या सिस्टीम्स लावलेल्या आहेत. तर जसे एक स्पॉट्स आहेत हे आपण क्लीन त्याच्या मला आता सध्या स्पेसिफिकली त्याच्याबद्दल इतकी हे नाही आहे, कल्पना नाही आहे. नाही, स्पॉट मला माहिती आहे तो. येस 4 फूट पाणी रस्त्यावरती असतं.
सोनेगाव पोलीस स्टेशनच्या आतमध्ये पाणी शिरतं पोलिसांना काम करायला, आणि हे एकाच वेळेला होत नाही, दर पावसाळ्यात होतं. त्याच्यासाठी काही विचार झाला का, काही फाईल तुमच्यासमोर आहे का? नाही, सध्या तरी माझ्यासमोर काही आलेली नाही आहे, पण मी विभागाशीच चर्चा करतो. मला त्याच्याबद्दल कल्पना नाही आहे, पण मला स्पॉट तो माहिती आहे. इवन आम्ही आपली जी कंट्रोल रूम आहे त्याच्यावरही आम्हाला ते स्पष्ट दिसत होतं की विमानतळासमोरचा जो रोड आपल्या वर्धा रोडला मिळतो त्या ठिकाणी सगळं पूर्ण पाण्याचा हे जमा झालेला असतो. सिमेंट रोड काही ठिकाणी हाईट त्याची वेगळी आहे, काही ठिकाणी वेगळी आहे. एक उदाहरण सांगेल, डॉक्टर संजय मुखर्जी लक्ष्मीनगरला राहतो, त्यांच्या समोरचा जो सिमेंट रोड आहे त्याची जी हाईट आहे, पण दुसऱ्याकडच्या सिमेंट रोडची आहे खूप तफावत आहे. असं काय आहे सर, तुम्ही स्वतः याच्याकडे लक्ष घातलं आहे का, काय कारण आहे, आणि याच्यामुळे पाणी साचतं किंवा ड्रेनेज निचरा होत नाही असं लोकांना वाटतं, ते बरोबर आहे की चूक आहे? सर टू ऐड टू दिस क्वेश्चन की सिटीजन्स हैव एलिगेशंस की सीमेंट रोड बन गया है बट स्ट्रॉन्ग वाटर ड्रेनेज नहीं बना है, तो इज दिस ट्रू कि ऐसे कोई रोड है जहाँ पर सिर्फ रोड बना है पर स्ट्रॉन्ग वाटर बना नहीं है? बेसिकली कई जगह टप्पा 1, 2, 3, 4 में अपने यहाँ पे सीमेंट रोड का काम हुआ. अपार्ट फ्रॉम NMC और दूसरे लोगों ने जो काम किए थे वो छोड़ के छोटे जो रोड्स बनाए थे, स्टेट ने जो हमें पैसे दिए थे 300 कोटी के प्रोजेक्ट थे, तो उसके पहले 3 टप्पे में स्टॉर्म वाटर ड्रेन जो एग्जिस्टिंग रोड के थे वही यूज़ किए गए थे. अलग से उसमें स्टॉर्म वाटर ड्रेन की फैसिलिटी नहीं थी. अभी ये ध्यान में आने के बाद कि भाई ओल्ड सिस्टम कम पड़ती है स्टॉर्म वाटर ड्रेनेज के लिए, तो इसलिए टप्पा 4 में हमने उसमें स्टॉर्म वाटर ड्रेन्स भी ऐड किए हैं, इनफैक्ट वाटर रिचार्ज शाफ्ट्स भी ऐड किए हैं. ये एक मुद्दा है. दूसरा, आप बता रहे हैं कि जैसे रोड का एलिवेशन होता है, ये है कि वो वाइट टॉपिंग की जो टेक्नोलॉजी है जिसमें हम पूरा एक्सकवेशन नहीं करते हैं, वी यूज़ द बेस ऑफ द एग्जिस्टिंग रोड और उसके ऊपर एक थिकनेस डालते हैं सीमेंट का. उसके वजह से कुछ जगहों पे रोड की लेवल ऊपर हुई है, ये वस्तुस्थिति है. उसके बारे में अभी हमको यानी ये करते वक्त वहाँ पे जो स्टॉर्म बारिश का पाणी ठीक हे पावसाचं पाणी जे आहे ते याचा निचरा व्यवस्थित होईल याची आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे. आणि कारण काय हे आहे की व्हाईट टॉपिंग टेक्नॉलॉजी वापरली जाते, कारण तिच्यामध्ये जास्त लेंथ कव्हर करता येते आपल्याला कंपॅरेटिव्हली कमी किमतीमध्ये. आणि ते करत असताना मात्र सायंटिफिकली आपल्याला स्टॉर्म वॉटर ड्रेन पण तितक्याच व्यवस्थित डिझाईन केले गेले पाहिजे, लेवल्स व्यवस्थित मेंटेन गेल्या पाहिजे. म्हणजे टेक्नॉलॉजी चुकीच्या असं नाही आहे, ती पद्धत चुकीची असं नाही म्हणत, पण ते करत असताना ते स्टॉर्म वॉटर ड्रेन व्यवस्थित आपण लेवलने ॲडजस्ट केले पाहिजे. ते काही ठिकाणी झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे पाणी जमा झालं ही वस्तुस्थिती. मी हे नाही करू शकत त्याला. तर हे स्पॉट्स आता आम्हाला दुरुस्त करावे लागणार आहे आणि शक्यतो आता आम्हाला एक पॉलिसी डिसिजन पण असा घ्यावा लागणार आहे की कदाचित कमी लेंथ झाली कव्हर तरी चालेल, परंतु पूर्ण प्रॉपर बेसपासून करून जर एक्सकवेशन करून जर आपण रस्ता तयार केला तर कमी लेंथ कव्हर होतील एका वर्षाच्या बजेटमध्ये, परंतु ते त्याच्या लेवलचे म्हणजे ती लेवल वर जाणार नाही. तर त्याच्याबद्दल करेक्टिव्ह मेजर काय करणार आम्हाला आता एक तो डिसिजन घ्यावा लागेल की व्हाईट टॉपिंगच्या पद्धतीने पुढे जायचं आहे का, आणि जर व्हाईट टॉपिंग करायचंच असेल तर मग ते करत असताना स्टॉर्म वॉटर ड्रेनची सिस्टीम तिथे आम्हाला व्यवस्थित उभारणं हे आवश्यक आहे. पण जिथे जिथे हे घडलं आहे तिथे ऑलरेडी लोकांच्या घरात पाणी जात आहे आणि ते सिमेंट रस्त्यांना दोष देत आहेत, त्यांना आपण काय सांगू? तिथे आपल्याला जर त्याच्यामुळे पाणी खरोखर थांबत असेल तर तिथे आम्हाला नवीन ड्रेन्स स्टॉर्म वॉटर ड्रेनसाठी काहीतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल. याला जोडून माझा दुसरा प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीनं स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टम IRDPचे टी चंद्रशेखर यांच्या काळात झाली होती, त्याला ते जे छिद्र होते, इनलेट्स होते, ते पूर्णपणे बंद झालेले कित्येक ठिकाणी आपल्याला पाहते, तुमच्या पण लक्षात आलं असेल. तर त्याला काय उपाय आहे? कारण लोकांचं असं म्हणणं आहे की स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टम नागपुरात आता पूर्णपणे किंवा 90% अस्तित्वात नाही. काही ठिकाणी ते बऱ्याच ठिकाणी हे चोकेज झालेलं आहे. त्यासाठी मध्ये आपण बंदच झाले, कॉन्क्रीटही बंद झाले. ते साफ करत असतानाच्या अडचणी पण आमच्या लक्षात घ्या. म्हणजे ते बेसिकली तिच्यामध्ये बरेचदा CND मटेरियल वगैरे जाऊन ते पूर्ण कॉम्पॅक्ट होऊन बंद झालेलं असतं ज्या ठिकाणी. त्यासाठी आम्हाला ते चेंबर फोडणं आवश्यक असतं. सगळेच चेंबर फोडून जर दुरुस्ती करायची म्हटली तरी एका लिमिटेड एक्सटेंटपर्यंत त्याची दुरुस्ती आम्हाला करता येते. काही ठिकाणी आपण ती केलेली आहे. मध्ये आम्ही हा पण प्रयत्न केला होता की बुवा काही रोबो वगैरे टाकून आपण दुरुस्त करू शकतो का, तर अजूनही तेवढी व्यवस्थित टेक्नॉलॉजी नाही आहे की जी अनमॅन्ड पद्धतीने आपण आतमध्ये जाऊन ते एक्सकवेट करून क्लिअर करू शकू. तर आता सध्या जे जे स्पॉट्स आपल्याला लक्षात येतील तिथे आपल्याला वरचे चेंबर्स फोडून त्याचा हे जो कचरा जमा झालेला आहे स्टॉर्म वॉटर ड्रेनचा तो क्लिअर करणं हा एकच सध्या मार्ग आहे. काही ठिकाणी सर लोकांच्या घरी जे पाणी गेलेलं आहे, ज्या पद्धतीनं रस्ते बनवताना प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे
तशा घेतल्या गेलेल्या नाही. जे खोदकाम करण्यात आलं होतं त्यामुळे रस्त्याचं पाणी गेलेलं आहे. काही ठिकाणी लोकांनी स्पेशली मानेवाडा भागामध्ये सिमेंट रोड फोडून JCBने आणि ते केलेलं आहे. त्याबद्दल काय? मानेवाडाच्या ठिकाणी तर मी स्वतः गेलो होतो. तिथे प्रॉब्लेम हा झाला होता की तिथे साधारण 1.5-2 किलोमीटरचा रस्ता टाकला गेला, लेवल वर झाली आणि त्याला पाणी जो फ्लो एक त्या साईडने होता तिथून क्रॉस ड्रेन्स ज्या टाकायला गेले पाहिजे होते पाणी हे करतात निचरा होण्यासाठी, ते नव्हते टाकले गेले. त्याच्यामुळे जेव्हा पाणी थांबलं, स्टेट PWD करते हे काम, तेव्हा मग ते JCB मार्फत आपण 4-5 ठिकाणी फोडलं आणि त्याच्यामधनं मग ते पाणी ड्रेन होऊन खालच्या साईडला उतरलं. तर ह्या प्रिकॉशन्स ज्या आहेत त्या काम एक्झिक्यूट करताना घ्यायला गेल्या पाहिजे होत्या. तेव्हा तिथे एक PWDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण होते, त्यांनी पण त्याची जबाबदारी स्वीकारली. आता करेक्टिव्ह मेजर्स ते त्याच्यामध्ये घेतील. सफिशियंट विड्थचे आणि कपॅसिटीचे क्रॉस ड्रेन्स जे आहे ते आता तिच्यात टाकतील काम करत असताना. सर, माझा शेवटचा प्रश्न, मॉडेल मिल चाळीमध्ये अजूनही 100 कुटुंब राहतात, साधारण 400-500 लोक तिथे राहतात. त्याची काय स्थिती आहे ती आपल्याला माहितीच असेल. तर आपण याच्याबद्दल काय ठरवलं? कारण एनी डे एनिथिंग कॅन. आपण आता त्यांच्या घरामध्ये माती खाली पडायला सुरुवात झालेली आहे आणि सिच्युएशन इज क्वाईट डेंजरस. आपण त्यांना शिकस्त इमारतीसाठी म्हणून नेहमी नोटिसेस देत असतो महानगरपालिकेमार्फत, पण त्याचा परमनंट उपाय म्हणून त्याचा एक रिडेव्हलपमेंटचा प्रपोजल आहे. तर मला जी माहिती आहे की ते आता लास्ट स्टेजेसमध्ये आहे. तिच्यात काही हे होते ते आता माझ्याकडे आजच दुपारी मला येऊन भेटून गेलेत ते. तर त्यांचं रिडेव्हलपमेंटचं प्रपोजल एकदा क्लिअर झालं तर ॲटलिस्ट ते त्या ज्या शिकस्त घरांमधले लोक आहेत त्यांना आपण शिफ्ट करण्यासाठी जे बांधायची घरं आहेत ती तातडीने बांधायला सुरुवात करू. पण तोपर्यंत त्या घरांमध्ये म्हणजे त्याची स्थिती खरोखरच हे आहे आणि आपण महानगरपालिकेमार्फत त्यांना नोटीस देत असतो की तुम्ही धोकादायक इमारत आहे, तुम्ही ही वेकेट करा म्हणून. सर, माझा एक प्रश्न आहे. नोटीस दिल्यानंतर ते महानगरपालिका स्वस्त बसते असा अनुभव आहे आणि स्वस्त त्याच्यात लोकांचाही खूप रेजिस्टन्स असतो. ॲक्च्युली त्यांचं सगळं घर असतं. डेव्हलपमेंट अजून व्हायचं आहे. सर, सगळ्यात जास्त टीका नाग नदीची स्वच्छता ह्याच्यावर झालेली आहे. तो कचरा स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा तिथंच टाकण्यात येतो, हा आक्षेप घेतलाय नागपूरकरांनी. यावेळेस आम्ही डेलिबरेटली हे म्हणजे पूर्ण प्लॅनिंग केलं होतं की जिथून गाळ उचलला गेला तो गाळ शिफ्ट करून आम्ही भांडेवाडीमध्ये टाकलेला आहे. याच्या अगोदर आपण तो कॉर्नर्सचा वगैरे लावायचो त्या कठड्यांना, तसं न करता यावेळेस आम्ही टिपर्सच्या मार्फत त्याची वाहतूक केलेली आहे. त्याचा पूर्ण रेकॉर्ड आहे आमच्याकडे की आम्ही किती क्युबिक मीटर गाळ जो आहे तो वाहून नेलेला आहे. तर काही ठिकाणी कदाचित शेजारी असेल, पण मेजॉरिटी जो स्ट्रेच आपण क्लीन केला आहे तिथून आम्ही गाळ उचलून तो भांडेवाडीमध्ये टाकलेला आहे. थँक्यू सर. प्रश्न, पावसाळा असताना आणि पावसाळा नसताना अतिक्रमणाची मोठी समस्या आहे. या पुरासाठी पण अतिक्रमण हे जबाबदार आहे, त्यावर कारवाई होतं पण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. याला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. मी जे सगळे मुद्दे सांगितलेले आहे क्रॉनिक इश्यूज आहे, म्हणजे ते एकदम आक्षेप आहे की तुम्ही नेत्यांच्या बैठकीत घालवता नागरिकांसाठी तुमच्याकडे मला तुम्ही कोणत्या नेत्यांच्या बैठकीत मिलते रहिए, इतने सारे सवाल हो जाते हैं, फिर एक साथ क्या डाले क्या ना डाले. आपण दर आठवड्यात PC घ्या, प्रश्न येणार. एक इश्यू आपकी नजर में लाना था.